नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 19 ऑगस्टचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजरात व पूर्व गुजरात यांच्यामध्ये अरबी समुद्रात असून ते आज संध्याकाळपर्यंत डहाणू जवळून ते पूर्व गुजरातमध्ये जाण्याची शक्यता राहील. तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात असून या दोघांच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज कोकणातील सर्व जिल्ह्यात पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मुंबई व उपनगरात तसेच पालघर, डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच नागपूर तसेच अमरावती जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच पूर्व गुजरात मध्ये किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच यापैकी काही जिल्ह्यात थोडा वेळ अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगरच्या इतर भागात तसेच संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नांदेड, हिंगोली, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अकोला, बुलढाणा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, सध्या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो. महत्त्वाचे, मी साधारण 10 दिवसापूर्वी व 15 ऑगस्टच्या अंदाजात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पावसाचे संभाव्य जिल्हे सांगितले होते. त्यापैकी बऱ्याच जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे व सध्या त्याप्रमाणे पाऊस पडत आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.